जिल्ह्यात गुन्हेगारी वाढल्याची जोरदार चर्चा सुरू असतानाच परळीमधून एक धक्कादायक बातमी पुढे आली आहे। परळी तालुक्यामध्ये गेल्या वर्षभरात 109 मृतदेह पोलिसांना आढळून आले होते। या सगळ्यांची अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे। यामध्ये आत्महत्या केलेले बेवारस मृतदेह तसंच अपघातामध्ये मृत्यू झालेले मृतदेह यांचा सुद्धा समावेश आहे। मात्र एका तालुक्यामध्ये इतका मोठा आकडा हा भुवया उंचावणारा आहे। पोलिसांच्या माहितीनुसार परळीमध्ये वर्षभरात अवघे 5 खून झालेले आहेत आणि त्यामुळे हा आकडा पोलीस तपासाचा भाग आहे। मात्र फक्त परळी तालुक्यामध्ये इतके मृतदेह आढळून येणं धक्कादायक आहे। मागील वर्षभरात परळी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एकूण 66 मृतदेह आढळून आलेले आहेत आणि त्यापैकी 64 मृतदेहांची ओळख पटली आहे तर 2 मृतदेहांची ओळख पटलेली नाही। तर परळी शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये एकूण 17 मृतदेह आढळलेले आहेत। सर्वांची ओळख पटली तर परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाणे हद्दीमध्ये 26 मृतदेह आढळले आणि त्यातील 21 मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली आहे तर 4 मृतदेहांची ओळख पटलेली नाही। 3 पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गेल्या वर्षभरात 109 मृतदेह शहर आणि परिसरामध्ये आढळून आलेले आहेत। दर 3 दिवसांनी एक अशी मृतदेह सापडल्याची सरासरी आहे। या सगळ्याचा तपास जेमतेम होऊन प्रकरण फाईल बंद असल्याचं सांगितलं जात आहे।